हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री. नथीचा साज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण असा युनिक इयर कप कसा बनवायचा ते बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि याचं मटेरियल तुम्हाला हवं असेल तर आपल्या नथीचा साज मार्टवर अवेलेबल आहे. चला स्टेप बाय स्टेप आपण खूप सोप्या आणि युनिक असलेला असा इयर कप बनवणार आहोत. चला तर आपण बघूयात आता की फिश इयर कप कसे बनवायचे. याचं सर्व मटेरियल तुम्हाला इझिली आपल्या नथीचा साज मार्टवर मिळून जाईल. कॅटलॉगची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी स्क्रीनवर नंबर टाकते, त्यावर लवकरात लवकर मेसेज करा. चला तर आता बघूयात की काय काय लागते. त्यासाठी आपल्याला हे राऊंडवालं नोज प्लायर लागणार आहे. त्यानंतर कटर, हे फिश असलेले हे असे कुंदन किंवा स्टोनही म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर हे खरबुजा मणी 4 mm चे आहेत. 20 गेजची वायर लागणार आहे. त्यानंतर 0.3 ची फिक्सिंग वायर लागणार आहे. त्यानंतर हे 5 mm चे अष्टपैलू आहेत. अष्टपैलू मणी लागणार आहेत आपल्याला. सर्वात आधी आपल्याला ही 20 गेजची वायर मी त्यामधून कट करून घेतलेली आहे. तुम्ही एक हाता एवढी अशी कट करून घेऊ शकता. त्यानंतर ही आपल्याला अशी बेंड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे या पोर्शन वर आपल्याला वर्क करायचा आहे. हा पोर्शन कानाच्या मागे जाणार आहे. 0.3 मधली 0.3 ची फिक्सिंग वायर आहे, त्यामधली मी थोडीशी वायर कट करून घेत आहे. इथे अशी लॉक करून घ्यायची. मी 1 साइडचा हा असा इयर कप बनवून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला अदर साइडचं करायचं आहे. राईट साइडचं मी करून घेतलं, आता आपल्याला लेफ्ट साइडचं करून घ्यायचं आहे. इथे मी वायर लॉक करून घेतली होती. आता यामध्ये हे जे फिशचं जे कुंदन आहे ते आपण टाकून घेऊयात अशा प्रकारे. आता याला आपल्याला वायरवर लॉक करायचंय. सो तुम्ही फर्स्ट असं एक लॉक करून घ्याल, जेणेकरून तो निघून नाही येणार. त्यामधून इथून साईडने होल आहेत, या होल मधून वायर पास करायची आणि खेचून घ्यायची टाईट. देन परत बेसला एक राऊंड मारून घ्यायचा. अशा पद्धतीने 3-4 ठिकाणी आपण लॉकिंग करून घेणार आहोत. आता मी खालचं लॉक केलं, अशाच प्रकारे मी वरती एक लॉक करून घेते, जेणेकरून तो टाईट होईल. मी याला पण एक इथे लॉक करून घेते एकदम वरच्या बाजूला. जी स्टार्टिंगची जी एक्सेस वायर होती ती आपण कट करून घेऊयात. तुम्हाला जोपर्यंत टाईट वाटत नाही तोपर्यंत छान त्याला टाईट करून घ्या वायरने, फिक्सिंग वायरने. अशा पद्धतीने छान त्याला लॉक करून घ्या वायरवर. त्यानंतर हा जो खरबुजा मणी आहे हा आपण यामध्ये टाकून घेऊयात. हा 4 mm चा खरबुजा मणी आहे. हा मी वायर मध्ये टाकून हे असं लॉक करून घेत आहे. त्यानंतर इथे जसं आपण साइडनी हे अष्टपैलू मणी लावले आहेत, असेच आपल्याला या बाजूनेही लावायचे आहेत. सो त्यासाठी पहिली वायर मी इथे घेत आहे, जेणेकरून आपल्याला इझी जाईल. आता या वायर मध्ये मी 9 अष्टपैलू मणी ओवून घेत आहे. हे अष्टपैलू मणी आपण या वायर मधून आता या फिक्सिंग वायर मधून ओवून घेऊयात. 9 अष्टपैलू मणी टाकत आहे मी यामध्ये.
अष्टपैलू मणी ही जी आहे ही 5 mm ची साईज आहे. तुम्ही 4 mm ची सुद्धा घेऊ शकताय. इथं तुम्ही जसं मी अष्टपैलू लावले आहे, इथं याऐवजी तुम्ही मोतीही लावू शकता. अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. हे मी या जो फिशवरचा जो इथे एक लूप आहे फिशचा, यामधून मी ही वायर पास करून घेत आहे, जेणेकरून तो टाईट बसेल. आणि मी बेसला अजून एकदा राऊंड मारून घेत आहे अशा प्रकारे. आता हा जो पॅसेज आहे याला आपल्याला जर अजून टाईट करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने करू शकतो. यामधून ही अशी फिशच्या हे जे फिशचं जे कुंदन आहे याच्या साईडने आहेत ना होल आहेत, सो या होल मधून मी अशी वायर पास करून घेत आहे एकदम टाईट. 2-2च्या गॅपने मी असं लॉक करून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही 1-1च्या गॅपने सुद्धा लॉक करून घेऊ शकता. असं मी एंड पर्यंत लॉक करत करत आणलेली आहे आता ही वायर. आता मी इथं एक टाईट करून ही वायर कट करून घेत आहे अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकता की आपण साईडने जे अष्टपैलू मणी लावले आहेत ते टाईट आणि व्यवस्थित बसले आहेत. आता हा जो पोर्शन बॅक साईडला जाणार आहे इयरच्या, इथे आपल्याला एक लूप बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे, जेणेकरून तो टोचणार नाही. सो त्यासाठी आपण एक एवढं कट करून घेऊयात. राऊंड नोज प्लायरने याला फक्त याचा तुम्ही सिंगल राऊंड करू शकता किंवा डबल राऊंड हे असं करू शकता. त्यानंतर हे कानाच्या होल मधून जाणार आहे जिथे आपण इयरिंग वेअर करतो. सो तुम्ही एक तुमच्या कानामध्ये टाकलं तरी तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की तुम्हाला किती हवे आहेत. मी एक अंदाजे एवढं बोटा एवढं मेजर घेते. तो तुम्ही यानुसार कट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बघताय किती कमी वेळामध्ये आपण असं सुंदर आणि युनिक आपण इयर कप बनवून रेडी केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा. आणि अजून कुठले नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येऊ तेही मला कमेंटमध्ये सांगा, मी तसे व्हिडिओ बनवेल. आणि याचं मटेरियल तुम्हाला इझिली आपल्या नथीचा साज मार्टवर मिळून जाईल. प्लीज लवकरात लवकर व्हॉट्सअप करा आणि असे नवीन नवीन आणि युनिक इयर कप बनवा. आणि मला जर नथीचा साज या पेजला टॅग जरी केलं तरी मी रिपोस्ट करेल. तर नक्की टॅग कराल मला की व्हिडिओ बघून तुम्ही छान असे इयर कप बनवले आहेत. मला आवडेल स्टोरी टाकण्यासाठी. सो आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. पेजला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ जे येणार असतील त्याचं तुम्हाला लवकर समजेल. थँक्यू सो मच व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. बाय.